आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी काँग्रेसचे वरिष्ठ नेते संतोषजी शेट्टी आहेत. संतोषजी, खरं तर तुमचं टीव्ही नाईनमध्ये स्वागत आहे. आज प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे डी वाय पाटील यांच्या स्मरणार्थ. आपण देखील या प्रार्थना सभेसाठी उपस्थित आहात. काय भावना, त्याबाबत काय सांगाल? डी वाय पाटील व्यक्ती नाही, एक शक्ती आहे. डी वाय पाटील बद्दल आम्हाला अभिमान आहे. आज महाराष्ट्र भूमीमध्ये लाखो मुलांना शिक्षण देणं, हजारो लोकांना रोजीरोटी देणं हे महत्त्वाचं काम आहे. मनुष्य जीवनमध्ये येतात. जीवनमध्ये आल्यानंतर त्यांनी देशासाठी, समाजासाठी, संस्कृतीसाठी काय काम केलं ते महत्त्व असतो. त्याच्यामध्ये डी वाय पाटील एक आहे. मला आनंद आहे आज नवी मुंबईमध्ये नेरूळची ख्याती दिलं असेल डी वाय पाटील स्टेडियम, डी वाय पाटील कॉलेजमध्ये. कोणाला पण विचारला बाहेरच्या लोकांना कुठं राहता, नेरूळला, म्हणजे डी वाय पाटील असा लोकांची म्हणणं असतं. मला त्याच्यापेक्षा एक अभिमान आहे. डी वाय पाटील इन्स्टिट्यूट आहे, डी वाय पाटील नावाने कॉलेज आहे, सर्व आहे. ते कधी पण बदलू शकतो, दुसरं कोणी आला तर बदलू शकतो. त्याच्यापेक्षा आम्ही हे रस्त्याला 28 वर्ष अगोदर हे रस्त्याला नाव दिलं पद्मश्री डी वाय पाटील मार्ग. ते सूर्यचंद्र राहणारपर्यंत राहणार आहे. हे मला त्याच्याबद्दल अभिमान आहे. मी माझ्या नगरसेवक आला तर मी त्याच्या रस्त्यात नाव दिलं. जिवंत असताना कोणी नाव देत नाही. त्याच्या आम्ही मला एक अनुभव आला की असं एक महापुरुषचे नाव जिवंत असताना ठेवणं ते योग्य आहे म्हणून आपण दिलेले आहेत. त्यांच्या काही आठवणी वगैरे, कारण की आपण देखील याच नेरूळ या नगरीतूनच अनेकदा नगरसेवक राहिलेला आहात. त्यांच्या काही आठवणी वगैरे? आम्ही ज्या वेळा पहिल्यांदा नगरसेवक लढला त्यावेळेला आपल्याला धनसहायापासून मनसहायापर्यंत म्हणजे सर्वस्व त्याने आम्हाला मदत केलेले आहेत. आणि दरवेळा त्यावेळेला विजय पाटीलचे लोक छोटे होते. गेले 40 वर्षापासून त्याचा आमची संबंध आहे. मला कधी पण त्यांनी असं करा म्हणजे दुःख वगैरे वाटतात जाण्यामुळे? बघा, दुःख होणारच. आज एक महान पुरुष ज्यांनी महाराष्ट्र घडवण्यामध्ये, विद्यासंस्था चालवण्यामध्ये एक महत्त्वाचे त्यांनी भूमिका घेतलेले आहेत. लाखो, अगोदर बोलल्याप्रमाणे लाखो करोडो मुलं इथे शिकून देश विदेशात गेलेले आहेत. त्यासाठी दुःख आहे. लेकिन जीवन आणि मरण, सत्य ते मरण असतो. जीवन एक कर्तव्य असतो माणसाची. त्यांनी जीवनामध्ये पुरा ते करायचे जे साथ त्यांनी केलेलं. एक मोठं विद्या मंदिर त्यांनी निर्माण करून महाराष्ट्राची कीर्ती त्यांनी वाढवलेलं. त्यासाठी माझ्यासाठी, माझ्या संसारामधून आणि नवी मुंबई जिल्हा काँग्रेसतर्फे त्यांना श्रद्धांजली, आदरांजली देतो. त्यांना सद्गती मिळावा, त्यांनी पुनर्जन्म इथेच द्यावा, नवी मुंबईत घ्यावा. आणि येणाऱ्या दिवसमध्ये त्यांनी आता ते फक्त आत्मा त्याचे गेलेले, बॉडी फक्त गेलेले आहेत, ते जिवंत आहे. हे डी वाय पाटील नाव ते सूर्यचंद्रवर राहणार आहे. म्हणजे डी वाय पाटील अंत्य झाला नाहीये. फक्त एक हे वयामुळे ते देवाकडे गेलेले. फक्त त्याच्या आत्मा आणि त्याचं नाव सदा इथे राहणार. त्यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना आहे, लवकर त्यांना सद्गती मिळावा असा शनीश्वराचरणी प्रार्थना आहे. धन्यवाद. आपल्यासोबत हे होते काँग्रेसचे वरिष्ठ नेते संतोष शेट्टी. यांचं असं म्हणणं आहे की डॉक्टर डी वाय पाटील यांच्यामुळे नवी मुंबईत शिक्षण नगरी उदयास आलेली आहे. कॅमेरा पर्सन योगेश साहम, मी रवी खरात, टीव्ही नाईन मराठी, नेरूळ, नवी मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव.